हे शिवरायांनी दाखवून दिलं, पण त्या स्वराज्यासाठी मरावंच हे शंभू राजांनी दाखवून दिलं. अरे महाराज कोसळला काही संभार शेरबंद झाला. पाहता पाहता औरंगजेबाच्या सामने संभाजी राजांना आणण्यात आलं आणि त्याच वेळे आज ते कदम आलमगीर औरंगजेब आपल्या सिंहासनाकडे निघाला. हे चित्र पाहिलं आणि मशीन गरजला आलमगीर औरंगजेब के सामने आणि कविता सुद्धा और राजा झुकेंगे नहीं, झुकाएंगे खामोश. आणि मशीन पुढा चुप चुप याद रख अल्लाह का होता है. आणि त्याच वेळी मागून आवाज आला सबूर अभी बहुत मुश्किल. आणि त्याच वेळी आज ते कदम आलमगीर औरंगजेब आपल्या सिंहासनावर उठला. संभाजी राजांच्या समोर गेला. रखलेला संभाजी निहाळला आणि उत्तरता झाला. नाव बरसता था, नाव बरसता था, तब मिला था व्याकरण. तब पूछा था मैं संभा से, क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता? तब कहा था इस संभा ने, अरे हमें किसी का डर नहीं लगता, बल्कि हमारे वजह से सबको डर लगता. सच कहा था काफिर ने, सच कहा था. आज तक कभी ठंडा करा मिल रहा, लेकिन अब नहीं कल हो हमारा. आणि त्याच वेळी औरंगजेबाची नजर कांजण्यात चढलेल्या राजांच्या चेहऱ्यावर गेली. राजांच्या डोळ्यात आग पाहिली, भगव्याची अस्मिता पाहिली आणि समोर म्हणजे संभा. आंखें नीचे कैसे हो हमारे. और दो सवाल पूछे जाएंगे तुझे, यही दो सवाल तय करेंगे. का मंदिर देखेगा तो क्या होगी यहाँ से लिया. आणि औरंगजेबाने पहिला सवाल फेकला. औरंगजेबाचा सवाल होता संभा चलो मरते मर्राठा लाखों के फांसी हमारी नाम ले पाए दखल. तू आया बरहानपुर, तू आया सूरत, तू आया औरंगाबाद, लुट लगला गया खजाना बताओ कहो. आणि सलच्छा अरे हिंदुस्थानचा खजाना इथला मातीचा कण मानतो आम्ही सोनं. तू गिळलास हिंदुस्थान, तू गिळलीस लूट, पण याद रख आम्ही होणार नाही भिकारी, मागणार नाही तुझ्यासारख्याला बोलावून हिंदुस्थान भीक देतो. हे पैसा घेऊ मनगटाच्या बळावर. आणि चढला शेवटी उत्तर झाला याद रख संभा, उछलने बात करते हो हमारे सामने मगर कहीं पे हो हमारे ऊपर वाले की मेहरबानी हो गई. आणि त्याच वेळेच्या खुदाचे आभार मानायला आली औरंगजेब गुडघ्यावर आला. हे चित्र पाहिलं आणि साकळदारच्या खड्या राजांची नजर कवी कशाकडे गेली आणि राजे उत्तर ते झाले. कवीजी आपलं काव्य फार पुढचं असताना ऐकून होतो. आपल्या काव्याची उंची आजपर्यंत आम्ही ऐकली होती, पण कवीजी प्रसंग एवढा बाका असतानाही आपलं काव्य आपल्याला सुरत नाही. काय म्हणावं आपल्याला. आणि कवीवरच पाहत राहिला मृत्यूच्या गोटात औरंगजेबाच्या दरबारात मृत्यू समोर नाचतोय आणि हा राजा म्हणतोय सुचते काय एखादी कविता. तिथं ही काय कविता ऐकायची बरं. पण राजांचं रक्कल तेजबून पाहिलं, त्यावरती स्वाभिमानाची आग पाहिली आणि उत्साह खड्या तर कवी कलर राजन का नाही राजन तुम हो साधे खूप लढा हो जंग देख तुम्हारा से राजे काय लढा तुम्ही ठरलं. राजे काय तुमचं ते सामर्थ्य, तुमचं तेज आणि सामर्थ्य पाहून आलमगीर औरंगजेबचा तुमच्या समोर वाकला राजे आणि औरंगजेब वाट टाकला. याद रख काय न हो हमारे. अब आप ही सवाल पूछूंगा तुझे, एक सवाल तय करेगा. मौत का मंजर देखेगा तू क्या हो यहाँ से रिया. आणि औरंगजेबाने पुढचा सवाल फेकला. औरंगजेबाचा सवाल होता संभा और लाखों के फांसी हमारे चलो मारते मर्राटे. कितनी बार आया फिर भी दिल्ली के गद्दी पे अंगूर खाते पड़ा ना दिला रखा है. क्यों लाखों के पावन होते हुए भी शिकार हार मिली मुझे. क्यों मेरे हसम शामिल थे कहीं तुझे बता कौन कौन से हसम शामिल थे. अरे
कथासाठी रक्तावर लोटणारी जात पाहिलं आमची आई भवानीचे पुते आम्ही झुंजू इथं मळू इथं यादत वाघाचे पतडे जगतात सुद्धा वाघासारखे आणि मृत्यू समोर आला तर भारतातही वाघासारखे दाखवला दिसतात आला आणि तरफडला अवगणते छोटी तरफडलेल्या अवगणते मला फरमान सोडलं ले जाओ इसे हमारे नजरों के सामने से इन आंखों की आंखें चलाते हैं बाबा काट डाल उसकी दबा इन जबान बोलती बहुत है काट डाल से हाथ जहां भाला हमारे सामने है काट डाल उसके पैर जैसे बनता है काटे हमारे सामने है अरे पाहता पाहता वडबुद्रुक सोलापूरचा वधस्तंभ सजला गेला ज्या राजानं 33 वर्षाच्या आयुष्यात कधी पराभव पाहिला नाही त्या राजानं आबासाहेबांना दिलेल्या वचनाचा मान राखण्यासाठी घोड्यावर मान टाकला त्या राजानं दुसऱ्या वर्षी आईचं निधन पाहूनही खऱ्या अर्थानं आधीच्या विश्वासावर भक्कम अस्मिता जपली त्या राजानं खऱ्या अर्थानं पराभव समोर दिसत असताना त्या पराभवाला विजयात रूपांतरित केले त्या वाघालाही फाट्याचं कसं आपल्या अंतकडाची लावून त्या राजानं वयाच्या 14व्या वर्षी संस्कृतमध्ये बुद्धभूषणम नावाचा ग्रंथ लिहून काढला आणि त्या राजानं भगवाच्या